नमस्कार मित्रांनो. तर मी आलो आहे गावी येण्याचं कारण म्हणजे मार्च महिना सुरू झाला की एकाच गोष्टीची ओढ लागते, ती म्हणजे शिमगा. तर शिमग्यासाठीच मी गावी आलो आहे. जस्ट दुपारीच पोचलो आहे मी. झोप पण झाली नव्हती तर थोडा आराम केला आणि मग आता आम्ही निघालो आहे जिथे आमचा शिमगा लागतो तिथे. ट्रेनला सुद्धा गर्दी होतीच. आता शिमगा बोलला तर माणसं तर निघणारच कोकणात जायला. जर लोक देवाला भेटायला त्याच्या मंदिरात जातात, पण कोकणात ही एक अशी जागा आहे की जिथे देव स्वतः आम्हाला भेटायला घरी येतो. तर मग गर्दी तर होणारच ट्रेनला. तर गर्दी होती थोडीफार. मग घरी आलो, थोडा झोपलो आणि मग आम्ही सगळे निघालो आहे आता ते होलकाट घेऊन. होलकाट म्हणजे होलकाट याला बोलतात की जी होळीच्या आतमध्ये जी लाकडं पेटवली जातात त्याला होलकाट बोलतात. तर मी तुम्हाला दाखवतो. मी तर काहीच नाही घेतले, पण पोरं घेऊन चालत आहेत पुढे. दाखवतो तुम्हाला. मी तर असतील पोरं होलकाट घेऊन चालत आहेत. अर्ध्यांच्या खांद्यावर आहे, अर्ध्यांच्या खांद्यावर नाही आहे. त्यातल्या आम्ही तिघंजण आहे जे आम्ही घेतले नाही आहे अजून खांद्यावर. हा शॉर्टकट आहे, लॉंगकट इकडून आहे. शॉर्टकट असताना लॉंगकटची काय गरज. तर आम्ही निघालो शॉर्टकटने. थांबले तिथे पुढे. हळूहळू हळूहळू चालतं आहे. सप्टेंबर महिना आणि मार्च महिना हे 2 महिने जवळ आले की मनाला काय वेगळीच ओढ लागते गावाला जायची. त्याचं कारण म्हणजे गणेशोत्सव आणि शिमगा. कोकणात ह्याच दोन सण आहेत जे की खूप मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातात. तर मग त्यासाठीच मी शिमग्याला आलो. तर गेल्या वर्षी तर नव्हतोच मी, ना शिमग्याला होतो ना पालखीला मी आलो होतो. म्हणून मग ह्यावर्षी सुट्टी सर देतच नव्हते, तरीसुद्धा मी आलो इकडे. तर सरांना माहितीच नाही की मी गावी आलो आहे. मी ह्या वर्षी पोचलो आहे शिमग्याला. म्हणजे लगभग मी काहीतरी 3 ते 4 वर्षानंतर शिमग्याला चाललो आहे. नाहीतर मी पालखीला येत होतो. फक्त गेल्या वर्षी जरा काय प्रॉब्लेममुळे नव्हतं येणं झालं बस. पण यावर्षी मी पोचलो आहे. पोरं येत आहेत पाठून. हा इथं ब्रिज बघा तुम्ही. बाकी पोरं येत आहेत पाठून चालत. दाखवतो तुम्हाला. बांधवलं मस्त कोकणातील होलकट घेऊन जातो ना. येतो. तर अशा प्रकारे आम्ही होलकाट घेऊन जातोय. रिप्लेस करत अर्ध्या रस्त्यात ते पकडतात, अर्ध्या रस्त्यात मी पकडतोय. ऑलमोस्ट पोचलोय. 5 मिनिटाचा रस्ताच असेल, 5 मिनिटाचा पण नसेल. दम लागलाय. बाकी पोरांची लय मजा चालू आहे. सर्व खूप दिवसानंतर एकत्र भेटलेत. मे बी इथे 2 जणच गावी राहणार आहेत, बाकीचे सगळे मुंबईला असतात. एक भाऊ आहे माझा, काकांचा मुलगा, आणि अजून एक मित्र आहे. बाकी सर्व मुंबईला असतात. आणि ते पण आता 4-5 दिवस पण नसतील झाले, 2-3 दिवसच झाले त्यांना येऊन इकडे. प्रत्येक वाडीतल्या माणसाने, प्रत्येक घरातल्या माणसाने एक होलकाट घेऊन जायचा असतो खांद्यावरून, जो की शिमग्यासाठी. तर आमच्या वाडीतले माणसं अर्धे बहुतेक गेले पुढे आणि आम्ही पोरं चाललो आहे वाटून. हे बघा पुढे पण माणसं आहेत, तुम्हाला दाखवतो थांबा. तिथून आम्ही आलो. हे आमचं शिमग्याचं मैदान आहे. समोर तिथे सान आहे जिथे पालखी बसते. इथे समोरच आपली पालखी नसते.
आणि ते आपला शिमगा भेटतो. आता हे सगळं तुम्हाला रिकामी भेटतं, पण तेच जर तुम्ही उद्या येऊन बघाल ना तर हे पूर्ण मैदान ना पूर्ण बाहेर भरलेलं दिसेल. इकडे स्टॉल लागतात, इथे पालखी नाचते, बाकी इकडे पूर्ण भरलेलं असतं. आता जे आम्ही होलकाट आणले ते तुम्ही बघताय. प्रत्येक वाडीने सेपरेट आपले होलकाट ठेवलेत. हे आपल्या वाडीतल्या माणसांचे आहेत, ते तिकडे त्यांनी सेपरेट ठेवले, हे इथे सेपरेट ठेवले, परत इथे पण ठेवलेत. असे प्रत्येक वाडीतले माणसे येऊन हे होलकाट ठेवून जातात. शिमग्याच्या मैदानातून निघालो तर आज रात्री पालखी इथे येईल आमची. म्हणजे जे आमचं मेन मंदिर आहे तिथून पालखी निघेल आता. म्हणजे आम्ही आता इथून डायरेक्ट पालखी आणायला चाललो आहे. म्हणजे तिथे थोडंफार नाचवायला भेटते आम्हाला पालखी. तर तिथे होलकाट वगैरे ठेवले आणि आम्ही जरा थोडा टाईमपास केला तिथे आणि आता देवळात चाललो आहे. बघू तिथे तयारी कुठपर्यंत आली आहे आणि रोपं वगैरे लावून झालेत का. रोपं लावणं म्हणजे नक्की जे पालखीच्या आतमध्ये देव असतात ते पालखीत बसवण्यात आलेत का, असं त्याला म्हणतात रोपं लावलेत का. तर समोरच आहे इथे मंदिर. दोन तीन मिनटं बघू, मंदिरात जाऊन डायरेक्ट बघू कशी काय तयारी कुठपत आली आहे. कारण मे बी हे लोक बोलतात 7-7:30 वाजता देव आपला बाहेर पडतो. मी देव आणायला म्हणजे ह्या वर्षी पहिल्यांदाच जातो आहे. बाकी शिमग्याला वगैरे इथे मी बघितलं आहे. चला बघू, तिकडे मंदिरात जाऊनच भेटू. बघू, हे आमचं गावचं देऊळ आहे. पोचलो इथे. मे बी तिकडे रोपं लावतायत, माणसं पोचलेत तिकडे. जाऊन बघूया, बघायला भेटेल ते. बघू आतमध्ये जाऊन कसं काय चालू आहे. गावचं देऊळ आहे, तयारी वगैरे चालू आहे. पालखी तिथे आहे आतमध्ये, रोपं लावत आहेत, ढोल बिल तयार करतायत वाजवायला. आता जाऊया आपण आतमध्ये आणि बघूया तयारी कुठवर आली आहे. तर पालखीची तयारी चालू आहे. ही जे तुम्हाला सिल्वर दिसतंय ती चांदी आहे पूर्ण. म्हणजे चांदी लावतायत पालखीला, म्हणजे अजून तासभर तरी जाईल. रोपं इथं ठेवलेली आहेत, ही तुम्ही बघू शकता. आणि तिकडे पालखी सजते आपली. पालखी सजल्यानंतर ही रोपं पालखीत लावणार केली आहे, पण अजूनही पालखी सजते. पण बघा रोपं लावतायत आता. हां, आता क्लिअर दिसेल. रोपं लागतायत आता. तरी समजा अजून 1 तास तरी जाईल. लाईट गेली आहे म्हणून थोडा इश्यू झाला आहे. तर मग बघू, पूर्ण पालखी सजल्यावर मी परत एकदा दाखवतो तुम्हाला. काल तुम्ही बघितलं असाल की पालखी आपली निघाली आहे शिमग्यासाठी बाहेर. तिथे सानेवर ठेवली आणि आम्ही निघालो आहे शिमग्यासाठी. थोडं लेट झालं आहे. 4 वाजता आपली पालखी बाहेर निघते, नाचवायला काढतात. 5 वाजलेत तरी आम्ही अजून इथंच आहे. जस्ट निघालो आहे घरातून. तर बघू
पुढे आपली पोरं भेटणार आहेत. आता मी मोठ्या स्वस्तिक आणि यश आहे सोबत आलेत आपली. बघा निघालो आहे आम्ही, लेट झालं आहे खूप. तर पटापट चालत कालच्याच ज्या शॉर्टकटने आम्ही गेलेलो त्या शॉर्टकटने जाणार आहे. तर डायरेक्ट मग आपण शिमग्याच्या इकडे जाऊन भेटू. बघू. पोचलो आहे शिमग्याच्या इथं. तुम्ही बघू शकता समोर माणसं आहेत. मे बी पालखी नाचवायला काढली आहे बाहेर. बघू आता तिकडे जाऊन काय हालचाल आहे. पालखी काढली आहे नाचवायला. तिकडे ढोल वाजतायत. आता माळ आणलेला आहे. आता तो तिथे जाऊन उभा करतील. होम आहे आणि हा माड घेऊन आणतील आणि तो तिथे खड्डा खणलेला आहे तुम्ही बघताय. तिथे त्याला उभा करतील. तर माडाची पूजा केली जाते. करून झालेली आहे. आता तो माड त्या खड्ड्यात उभा केला जाईल थोड्या वेळाचा. आता बघू आपण. दोन खांबांचा सपोर्ट देऊन तो माड उभा केला जातोय. आज झालंय पांढरे. America!